पप्पा मला जरा 100 रुपये द्या ना. थँक्यू बाबा. पप्पा जरा 500 रुपये द्या की. दादा तब्येत बरी आहे का? बरी आहे ना बेत. काय नाही, तुमचा मुलगा आला होता, माझ्याकडनं 1,000 रुपये घेऊन गेला. तुमची तब्येत खराब आहे म्हणला. हा का? आता आता बरी आहे, पण तशी बरी. 1,000 रुपये घेतले का त्यांनी? बर बर. हाय बरी बरी. वडील आजारी आहेत म्हणून त्या मोहनलालच्या दुकानामधनं तू 1,000 रुपये उधार घेतले? खोटं बोललास तू. परवा तू माझ्याकडनं 200 रुपये घेतले, 500 रुपये घेतले. या सगळ्या पैशाचं करतोय काय तू? बाबा मी ते ऑनलाईन रम्मी खेळतोय त्याच्यावर आता मी हरलोय. पण मी आता जिंकलो ना बाबा. लाखो मध्ये पैसे येतील, एकदम लाखो मध्ये. तुला कोण म्हटलं हे रम्मी बिम्मी खेळून लाखोनी पैसे येतात? अहो बाबा सगळे लोक हेच सांगते ते क्रिकेटर, हिरो हिरोईन, उद्योजक सगळे तर ह्याचाच प्रचार करतात ना. अरे जर असं झालं असतं तर त्यांनी काम धंदा सोडून ह्याच्यातनच पैसा कमावला असता ना. त्यांच्या नादी लागून तुमच्यासारखी यंगस्टर पोरं वाटुळं झालंय तुमच्या लोकांचं. अरे हे हिरो हिरोईन लोक आहेत, हे तर यांच्या कमाईचं एक साधन आहे. त्यांना त्याचे पैसे मिळतात. पण तुमच्या लोकांचं काय? अरे या ऑनलाईन जुगारामुळं कितीतरी लोकांची घरं बर्बाद झाली, बायका पोरं रस्त्यावर आली. याच्यामुळं तुम्ही लोक खोटं बोलायला लागले, लोकांकडनं खोटं बोलून उधारं घ्यायला लागले. आतापर्यंत तू किती पैसे हारलास? बाबा 15,000 रुपये हारले. पण बाबा तुम्ही मला एक चान्स द्या, मी अजून एक डाव लावतो आणि तुम्ही सगळे 15,000 रुपये रिकव्हर करून देतो. अरे हा ऑनलाईन जुगार एक दलदल आहे. या दलदली तू जेवढा निघायचा प्रयत्न करशील तेवढा फसत जाणार. 15,000 रुपये? अरे एखाद्या सामान्य माणसाचा पगार येतो आणि तू असा उडवलाय म्हणतो आणि अजून चान्स द्या म्हणतो. पैसा कमवायचा कधीच शॉर्टकट नसतो. पैसे फक्त कष्टानेच कमवले जातात, त्याला कुठला शॉर्टकट नसतो. आणि जुगाराच्या पैशानी कधी कोणाची घरं भरत नाहीत. हे घे पहिल्याने डिलीट कर.